राज्यातले दोन शेतकरी महत्त्वाचे नेते आज भेट घेणार आहेत। सध्याच्या घडीला ते परस्पर विरोधी गटात जरी असले किंवा पक्षात जरी असले तरी शेवटी शेतकरी नेते आहेत। दोन शेतकरी नेते कशा पद्धतीनं चर्चा करतील आपल्यासोबत याविषयी बोलायला आहेत बच्चू कडू सर। आज एक मोठा नेता, माजी कृषी मंत्री आणि शेतकऱ्याचं दैवत ते तुम्हाला भेटायला येते आहे। नेमकं दोन्ही शेतकरी नेते आज काय चर्चा करणार आहेत? राजकीय असेल? पहिली गोष्ट तर मी एक कार्यकर्ता नेता नाही आहे। त्यांचा आदर आणि मदतीची जाणीव म्हणून आम्ही त्यांना इथं बोलावलं, कारण फिनले मिल त्यांच्यामुळे सुरू होऊ शकली आणि त्याची जाणीव म्हणून खरं तर आम्ही आमंत्रित केलं होतं। त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं, हे त्यांचं मोठेपण आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही नाही। पण आता ते चर्चा होतं, चर्चेमध्ये उत्तर द्यावं लागतं, काय करणार या अनुषंगानं जे काही अनेक प्रश्न निर्माण होतं तर त्याच्यात आम्ही सांगितलं आहे, तुमच्या प्रश्न व्हायच्या अगोदरच सांगतोय का जर एकंदरीत राजकीय उलाढाल होत असेल तर आम्ही काही विहिरीत उडी टाकणारे नाही आहे। टाकू तर आम्ही समुद्रात टाकू। आणि दुसरं असं का आखरी वाटाघाटीमध्ये उमेदवार कुठले, मतदारसंघ कुठले हा विषय फार महत्त्वाचा नसतो, मुद्दे महत्त्वाचे असतं आणि आम्ही नेहमी ठरवलं आहे की आम्ही मुद्द्यासोबत उभं राहिलेलो आहे। मुद्दा हा फार महत्त्वाचा आहे। मग त्या मुद्द्यामध्ये शेतकरी, मजूर, कष्टकरी, काम करणारी लोक या सगळ्या 75 वर्षामध्ये त्यांचं सगळं वाटोळं झालं, त्याच्या ज्या याच्यामध्ये ते सगळं चांगलं होत असेल तिथं आपण उभं राहायला काही हरकत नाही। सध्या बच्चू कडूची मुस्कटदाबी होत आहे। तुम्हीच सध्या बोलले होते की काही पक्ष तुमच्या पक्षाला डावलण्यात किंवा बच्चू कडूला डावलण्याचं काम करतात। मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होते। आमची मुस्कटदाबी करण्याची कोणती अवलाद इथं पैदा झाली नाही आणि ते करूही शकत नाही। नाही, बच्चू कडू मध्यंतरी बोलले होते की भाजप मला त्रास देते आहेत। त्रास त्यांचा स्वभावच आहे ना। ते काय चिलेबाले असतात, ते पाठीमागं लावून कामी लावण्याचा त्यांचा अजेंडा असतं। अशा याच्यात जर उद्या महाविकास आघाडी किंवा या आघाडीमध्ये काही बिचकटलं बच्चू कडूंचं तर बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये पुन्हा येतील, उद्धव ठाकरेचा किंवा शरद पवारांचा हात पुन्हा धरतील? मला काय वाटतंय की आखरी आम्ही आमचं राजकीय अस्तित्व आणि लोकांचे प्रश्न त्याला घेऊन आम्ही सगळं जे काय असेल ते करू। पण आता मी नेहमी सांगतोय का सध्या CM आमचे शिंदे साहेब आहेत, ते पण असल्यामुळे प्रॉब्लेम आहे। ते आहे म्हणून आम्ही इथे आहोत, हे लक्षात घ्या। आणि या सगळ्यासोबत आखरी मुद्दा फार महत्त्वाचे आहे। पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRHS म्हणून घेता येईल का, बाकीचे काही प्रश्न आहे त्यावर ते काही चर्चा होत असेल तर तिथं उभं राहू ना आपण। नाही, पण पुढे जर काही याच्यामध्ये विस्कटलं, CM साहेब शिंदे साहेब नसलेच भाजपसोबत, शरद पवार सोबत तर मध्ये भाषा करण्यात काही अर्थ नाही। कसं आहे, चेंडू याच्या अगोदरच बॅटिंग करायला अर्थ आहे का? खाली बॅट फिरवण्यात काही अर्थ नसते। जशा पद्धतीनं उभे राहीन त्या पद्धतीनं आम्ही बॅटिंग करू ना। आता सध्या त्याच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे। शरद पवारांना तुम्ही मानता, शरद पवारांचे विचार, शरद पवारांचं जे संपूर्ण शेतकऱ्यांसाठी जे त्यांचं कार्य आहे त्याला पाहून नेमकं तुम्हाला असं वाटत नाही का की हे सरकार शेतकऱ्यांच्या ला फायदेशीर आहे की शरद पवारच आहेत? त्यावर मी भाष्य नाही करेन। मी फक्त फिनले मिलच्या संदर्भातच मदतीची जाणीव म्हणून त्यांना आमंत्रित केलं होतं, त्यापुरतं मर्यादित आहे। तर पुढे भविष्यात काय होईल हे जरतरची भाषा आहे, पण महाविकास आघाडीनं जर या ठिकाणी आमचा कुठेतरी विचार केला तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी सुद्धा उडी मारू, कारण विहिरीत उडी मारणार नाही, समुद्रातच मारू, असं बच्चू कडूंचं थेट विधान। धनंजय साबळे, अमरावती, मुंबई तक।